त्यांना स्वबळावरती राहावं लागेल अशा प्रकारचं त्यांना न्याय मिळावा ही त्यांची रास्त मागणी होती। काल मुख्यमंत्री यांची चर्चा करून आज आम्ही इथे आलेलो आहोत। योगेश कदम मगाशी येऊन गेला, काल आमचे कलेक्टर, SP, शिओ, प्रांत, तहसीलदार, इथे DYSP, पोलीस अधिकारी हे सगळे मंडळी काल भेटून करून गेले आणि आज मी प्रतिनिधी शासनाचं म्हणून इथे आलो। मी आता त्यांचं उपोषण इथं स्थगित केलेलं आहे। 2 ते 3 तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांसमेत उपमुख्यमंत्र्यांसमेत त्यांची मिटिंग घेऊन ज्या त्यांच्या मागण्यात रास्त मागण्यात त्याला न्याय देण्याचं काम आम्ही महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून करू असं न्याय असू शकतो। दिव्यांगांना स्वावलंबी बनवण्याची कोणती योजना आपल्याकडे असणार आहे का? स्वावलंबी बनवण्याचं काय वेगळं जाणार आहात का तुम्ही? त्यांनी आता जे काय आमच्या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जी काय मागणी केलेली आहे, आमचं जे काही डिपार्टमेंट खातं आहे ते अत्यंत वेगळं आहे। गोरगरिबाशी निगडीत लोकांना मजुरी देण्याचं काम हे आमच्या खात्याच्या मार्फत केलं जातं। त्यामध्ये दिव्यांगांना काय करू शकतो, कारण ते बिचारे दिव्यांग असल्यामुळे की चांगल्या माणसाप्रमाणे धडधाकट असं काम करू शकतो, परंतु त्यांची जी इच्छाशक्ती ही प्रबळ आहे आणि त्याला अनुसरून आम्ही काय करू शकतो की जेणेकरून त्यांना काही ना काहीतरी मजुरी मिळेल आणि त्याच्याने त्यांचं उत्पन्न होईल आणि त्यांचं घर सावरलं जाईल, कुठून सावरलं जाईल, स्वतःवरती त्याने व्यवस्थित आणता येईल। त्याचं शासनाचे जे 1,500 रुपये ते फार अपुरं आहे आणि त्याचा विचार आम्ही करतोय की त्याच्यामध्ये काय करायचं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।